हॅलो सगळ्यांना. आज संडे होता, तिला सुट्टी होती, आज मलाही सुट्टी होती. तर म्हटलं चला आता भाजी घ्यायला जाऊया. ती मागे लागलेली, मम्मा मलाही यायचं आहे तुझ्यासोबत. तिला घेऊन निघाली आणि तेवढ्यात मला म्हटली, मम्मा मला पाणीपुरी खायची आहे. तर मला इच्छा झाली, तर मीही खाल्ली पाणीपुरी. आणि त्यानंतर आम्ही आलो भाजी घ्यायला. टोमॅटो काहीच नव्हते घरी, तर टोमॅटो घेतले मी, भाजी वगैरे घेतली. तेवढ्यात तिला नवीन फ्रेंड भेटली, तर ती खेळत होती तिच्यासोबत. नंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर थोड्या वेळ बसले. तब्येत बरोबर नसल्यामुळे 2-3 दिवसापासून मी काहीच व्यवस्थित स्वयंपाक करतच नव्हते. डाळ भात वगैरे असंच लावत होते किंवा नॉर्मल काहीतरी खिचडी भात असंच करत होते. कारण आज थोडंसं रिलॅक्स वाटतं आहे मला. थोडं विकनेस वगैरे आहे, पण थोडं बरं वाटतं आहे आज. त्यामुळं आज जरा म्हटलं स्वयंपाक करावा आणि मग भाकऱ्या वगैरे कराव्या, आज भाजी भाकरी. तर म्हटलं टोमॅटो कांदा कापून घ्यावा. तर कांदा टोमॅटो चिरून घेतला. त्यानंतर मग मी भातही लावला. पातेल्यामध्ये भात लावला आणि त्याच्यानंतर मग आलं लसूण आणि कोथिंबीर अशी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतली. आणि त्याच्यानंतर भाजी टाकली एका साईडला आणि एका साईडला भात आणि एका साईडला म्हटलं भाकऱ्या करून घ्याव्यात. तर पीठ मळायला घेतलं मी. 4 भाकऱ्याचं पीठ मळलं आणि 4 भाकऱ्या टाकल्या. आज मला थोडंसं बरं वाटतं, कारण 2-3 दिवसापासून खूपच विकनेस आहे मला. आणि आज थोडं बरं वाटल्यामुळं आज थोडा स्वयंपाक म्हटलं करून घ्यावा. आणि नंतर मग मी भाकऱ्या टाकून घेतल्या आणि भाजी झाली होती. ही सारखी आवाज येत होती मला पाठीमागून, त्यामुळं सारखं पाठीमागे लक्ष जात होतं. भाकऱ्या झाल्या होत्या. त्यानंतर भाजीही झाली होती. त्यांना वाढलं, मीही घेतलं आणि मीही जेवते. चलो बाय.